नमस्कार. आज बनवूया गावरान पद्धतीने चिगोळ्याच्या भाजीचे मुटके. सर्वप्रथम ही भाजी स्वच्छ धुवून निवडून घ्यायची आहे. या भाजीला काही ठिकाणी घोळाची भाजी किंवा चिवळ्याची भाजी पण म्हणतात. नंतर ही भाजी बारीक चिरून घ्यायची आहे. आता मुटके बनवण्यासाठी एका परातीत 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी बेसन घेतलंय. आता एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय. नंतर अर्धी वाटी तुरीची डाळ भिजवलेली घातलेली आहे. आता थोडा लसूण, 1 चमचा जिरे, 2 चमचे तिखट आणि 1 चमचा हळद घ्यायचे. लसूण आणि जिरे वाटून घ्यायचे. आता हे मिश्रण पिठामध्ये घालून घेऊया. चवीपुरतं मीठ घालूया. चवीनुसार मीठ घातल्यानंतर हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचे. आता बारीक चिरलेली चिघोळाची भाजी आणि थोडं थोडं पाणी मिसळून मिक्स करून घ्यायचे. भाजी पिठामध्ये चांगली मिक्स करून पिठाचा गोळा तयार करायचा आहे. कणिक थोडं जाडसरच मळून घ्यायचं आहे. आता कणकेचा छोटा गोळा घेऊन तळ हातावर दाबून असे मुटके बनवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपले मुटके बनवून झालेले आहेत. आता हे मुटके शिजवण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवूया. कढईमध्ये 2 चमचे तेल घालूया. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरे घालून फोडणी करूया. आता यामध्ये पाणी घालायचे. 1 तांब्या पाणी घातलं आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायची. उकळी आलेली आहे. आता एका चमच्याने पाणी ढवळून घेऊन त्याच्यामध्ये मुटके हळूहळू सोडायचे आहेत. मुटक्यांचा पहिला लेयर टाकून झालेला आहे. आता झाकूया. आता मंद आचेवर शिजू देऊया. 10 ते 15 मिनिट हे शिजू द्यायचं आहे. 15 मिनिटांनंतर दुसरा लेयर टाकायचा आहे. दुसरा लेयर टाकण्याआधी थोडंसं पाणी वरून घालायचं आहे, त्यामुळे चिटकणार नाहीत. आता मुटक्यांचा दुसरा लेयर टाकूया. दुसरा लेयर टाकून झालेला आहे. आता पुन्हा एकदा झाकूया. परत 15 मिनिट शिजवून झाल्यानंतर आपले मुटके तयार आहेत. चिघोळ्याच्या भाजीपासून उष्णतेपासून आराम मिळतो. तसेच ही भाजी पचनसंस्था सुधारते, हृदयविकारावर पण उपयुक्त आहे आणि मधुमेह पण नियंत्रण करते. आता हे मुटके सर्व करूयात. चिगोळ्याच्या भाजीचे मुटके तयार आहेत.
रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.